गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन हा पाठ पाहणार आहोत. तर जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनमध्ये द परपेंडिक्युलर हा कसा काढायचा ते पाहणार आहे. तर परपेंडिक्युलर करताना आपण युजिंग अ कंपास आणि युजिंग अ सेट स्क्वेअर या दोन्ही इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने आपण काढू शकतो. तुम्हाला कंपासमधलं साहित्य माहीत असेल बघा. हा जो आहे हा कंपास आहे आणि या प्रकारचं तुमच्या कंपासमध्ये साहित्य असतं, याला म्हणतात सेट स्क्वेअर. तर आपण दोन प्रकारे काढतो, एक कंपासच्या साहाय्याने उपयोग करून आणि दुसरा जो आहे तो सेट स्क्वेअरच्या साहाय्याने. तर आज आपण पाहणार आहोत युजिंग अ कंपासच्या साहाय्याने आपण काय काढणार आहोत, द परपेंडिक्युलर. तर युजिंग अ कंपास या कंपासच्या साहाय्याने काढताना आपण दोन प्रकारे काढू शकतो. एक तर ऑन द लाईन. तर आपण सुरुवातीला पाहूया पॉइंट ऑन द लाईन. पॉइंट ऑन द लाईन या प्रकारे पण आपण काढू शकतो. आणि दुसरा जो प्रकार आहे तो पॉइंट आउटसाइड द लाईन. तर सुरुवातीला आपण पाहूया पॉइंट ऑन द लाईन. हे कन्स्ट्रक्शन करताना आपण काय करणार आहे, सुरुवातीला एक लाईन काढून घेणार आहे. लाईन काढून घेऊया. सुरुवातीला लाईन काढून घेतली. या लाईनला नाव देऊया लाईन एल. लाईनला नाव दिले लाईन एल. आता याच्यानंतर आपण काय करणार आहे, तर कंपासचा वापर करणार आहे. आणि कंपासचा वापर करताना आपण काय करणार आहे, जे कंपासमध्ये जो आपण पेन्सिल जोडतो ते आणि कर्कटकचं टोक हे दोन्ही पण काय झालं पाहिजे, एका सरळ रेषेत अशा पद्धतीने तुम्हाला ते जोडता आलं पाहिजे. आता याच्या पुढे आपलं कन्स्ट्रक्शन काय आहे, पॉइंट ऑन द लाईन. आपण लाईन तर काढलेली आहे. आता या लाईनवर काय करायचं, आपल्याला एक पॉइंट घ्यायचा आहे. आपण इथं पॉइंट घेऊया. हा पॉइंट घेतला मी. पॉइंटला नाव देऊया एम. पॉइंटला नाव दिले एम. आता काय करणार, तर आपण हा प्रोटेक्टर घेतला. प्रोटेक्टरचं जे लोखंडी टोक आहे, हे लोखंडी टोक कुठे ठेवायचं आहे, एम वर ठेवायचं आहे. आणि एम वर ठेवल्यानंतर आपल्याला हे कन्स्ट्रक्शन बघा. आता इथं आपण एम वर ठेवूया. आणि एम वर ठेवल्यानंतर काय करणार, आपण दोन्ही साईडला एमच्या दोन्ही साईडला काय करणार, आपण आर्क काढणार आहे. हा इथे एक आर्क घेतला. या साईडला पण अंतर न बदलता आपण इकडे एक आर्क घेतला. आणि इथं दोन आर्क मला मिळाले. याला नाव देऊया आपण इथं इंटरसेक्ट झाला. इथं नाव देऊया ए आणि इकडे देऊया डी. आता याच्या पुढे काय करणार आहेत आपण, तर ए बी मध्ये कंपास मधलं जे अंतर आहे हे ए बी अंतर. आणि हे अंतर घेताना काय करायचं, आपल्याला हे कंपास मध्ये घेताना निम्म्यापेक्षा जास्त घ्यायचंय. पहा मी कुठे घेतलंय, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलंय. आणि त्याच्यानंतर हे अंतर घेतल्यानंतर काय करायचं, वरच्या बाजूला एम वर कर्कटकचं टोक ठेवायचं कंपासचं. आणि वरच्या बाजूला एक आर्क घेतला. आता त्याच्यानंतर हेच लोखंडी टोक काय करणार, आपण बी वर ठेवणार. आणि काय करणार आहे, वरच्या बाजूला पहिल्या आर्कला छेदणारा दुसरा आर्क काढणार. हा या पद्धतीने काढला. आणि इथं जो पॉइंट मिळाला आपल्याला इंटरसेक्टिंग पॉइंट, त्याला नाव देऊया आपण के. नाव दिलेलं आहे के. आणि हा के आणि एम काय करायचं, आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे. हा जोडून घेऊया. हे आपण जोडून घेतलं. इथं नाव दिलं होतं आपण के. काय जोडून घेतल्यानंतर इथं एम जो पॉइंट आहे, या एम पॉइंट पाशी तुम्हाला मिळालेला आहे 90 अंशाचा कोन, म्हणजेच राईट अँगल तुम्हाला मिळालेला आहे. म्हणजे आता इथं आपल्याला काय मिळालं आहे, के एम परपेंडिक्युलर टू लाईन एल. इथं आपण लिहूया लाईन के एम परपेंडिक्युलर टू लाईन एल, किंवा आपण लाईन ए बी पण लिहू शकतो. तर हे झालं फर्स्ट कन्स्ट्रक्शन आपलं, पॉइंट ऑन द लाईन. आता सेकंड कन्स्ट्रक्शन पाहूया, पॉइंट आउटसाइड द लाईन. पॉइंट आउटसाइड द लाईन कन्स्ट्रक्शन पाहूया. पॉइंट आउटसाइड द लाईन. पॉइंट आउटसाइड द लाईन. आता पॉइंट आउटसाइड द लाईन घेताना आपण काय करणार, आपण सुरुवातीला एक लाईन ड्रॉ करणार आहे. लाईन ड्रॉ करून घेऊया. आपण लाईन काढून घेऊया. वरच्या बाजूला घेतले कारण आपलं कन्स्ट्रक्शन जे आहे, आर्क जे आहे ते खालच्या बाजूला येणार आहे. इथे आपण लाईन घेतली. लाईनला नाव देऊया लाईन एल.
आता ही लाईन एन घेतल्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे, पॉइंट आउटसाइड द लाईन, म्हणजे पॉइंट कुठं घ्यायचा आहे, पॉइंट लाईनच्या आउटसाइडला घ्यायचा आहे. पण आपण इथं वरच्या बाजूला घेऊया पॉइंट. हा पॉइंट घेतला, या पॉइंटला इथं नाव देते मी यम. पॉइंटला नाव दिलंय यम. आता याच्या पुढे काय करणार आपण, कंपास घेणार. कंपास मध्ये काय करणार आपण, योग्य ते अंतर घ्यायचे आपल्याला आणि योग्य ते अंतर घेऊन काय करणार आहेत आपण, ही जी लाईन आहे लाईन यन, याच्यावर आपण काय करणार आहे, आर्क घेणार. बघा इथं यम वर कर्कटकचं कंपासचं टोक ठेवलेलं आहे आणि दोन्ही बाजूला आर्क घ्यायचे, अंतर न बदलता. दोन्ही बाजूला आर्क घेतले. आता इथं पण नाव देऊया आपण के आणि इकडे नाव देऊया यल. के आणि यल. याच्यानंतर के आणि यल यांच्यामध्ये जे अंतर आहे, या अंतरामध्ये आपण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणार आणि आर्क काढून घेणार. इथं निम्मा, हे के एलचं अंतर झालं, इथं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊया आणि आर्क काढूया. इथे आणि इथे यल पासून हा काढूया, आणि इथे यल, इथे यम आणि इथे एक मिळाला. हा काय करूया आपण, जोडून घेऊया. इथं आपण जोडून घेतला आणि जोडून घेतल्यानंतर या पॉइंटला नाव देऊया इथं आपण यम एन. इथं नाव दिलं एन आणि इथं जो अँगल मिळाला आपला, हा अँगल आहे 90 डिग्रीचा. म्हणजेच आपला पॉइंट ऑन द आउटसाइड हा परपेंडिक्युलर मिळालेला आहे एम एन, परपेंडिक्युलर टू लाईन एन. इथे लिहूया लाईन एम एन परपेंडिक्युलर टू लाईन एन. आता याच्या पुढे पाहूया आपण प्रोटेक्टरच्या सहाय्याने पण आपण हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू शकतो. तर आपण पाहूया इथं सेट स्क्वेअरच्या सहाय्याने कसं काढायचं. सेट स्क्वेअर using a set square, using a set square. सेट स्क्वेअरच्या सहाय्याने कसं काढायचं ते आपण पाहूया. सेट स्क्वेअरच्या सहाय्याने काढताना आपण सुरुवातीला काय करणार आहेत, आपण लाईन काढून घेणार आहे, लाईन. आता याच्यावर आपण रेषेवर, या लाईनवर कोणताही एक पॉइंट घेऊया. हा घेतला पॉइंट एन आणि याच्यामध्ये हा सेट स्क्वेअर ठेवा घ्यायचा आपला. आणि हा सेट स्क्वेअर मध्ये बघा इथं जो आहे हा राईट अँगल मिळतो, म्हणजे 90 अंशाचा कोन. आणि हा व्यवस्थितपणे तुम्हाला इथं या लाईनवर सेट स्क्वेअर ठेवायचा. इथं मी कसा ठेवलाय बघा, इथं राईट अँगल तयार झालेला आहे आणि इथं हा जोडून घ्यायचा. आणि हा पार्ट तुम्ही इथं खाली वाढवू शकता किंवा हा झाला इथं परपेंडिक्युलर. आणि इथं नाव द्या, इथं एन आहे, इथं पण एन, इथं एम देऊया, इथं के, म्हणजे के एन परपेंडिक्युलर टू लाईन एन. लाईन के एन परपेंडिक्युलर टू लाईन एन. आता याच्या पुढे जाऊया आपण प्रॅक्टिस सेट नंबर 39. प्रॅक्टिस सेट नंबर 39. प्रॅक्टिस सेट 39. तर याच्यामध्ये तुमच्याकडे पुस्तक असेल तर पुस्तक घ्या आणि पुस्तकामधला क्वेश्चन नंबर फर्स्ट पहा. ड्रॉ अ लाईन यल, टेक एनी पॉइंट ऑन द लाईन अँड युजिंग अ सेट स्क्वेअर ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू लाईन यल ॲट अ पॉइंट पी. तर तुम्हाला या क्वेश्चनमध्ये काय करायचं, फक्त सेट स्क्वेअरचा वापर करायचा आणि परपेंडिक्युलर लाईन काढायची. इथं क्वेश्चन नंबर फर्स्ट. सुरुवातीला काय सांगितलंय, ड्रॉ अ लाईन यल. जर लाईन ड्रॉ केली, लाईन यल ड्रॉ केली, त्याच्या पुढे काय सांगितलंय, टेक एनी पॉइंट ऑन द लाईन. टेक एनी पॉइंट ऑन द लाईन म्हणजे लाईनवर पी हा पॉइंट काय करा, कुठेही पॉइंट घ्या. आपण हा घेतला पॉइंट पी
आणि त्याच्यानंतर काय करणार आपण, हा सेट स्क्वेअर वापरलाय, कारण कंपासमध्ये काय सांगितलंय, यूज अ सेट स्क्वेअर, म्हणून आपण हा सेट स्क्वेअर वापरणार आहोत. आणि इथं 90 डिग्रीचा अँगल होईल असं सेट स्क्वेअर ठेवणार आणि काय करणार इथं अशा पद्धतीने खाली वाढवलं तरी चालेल. आणि इथं हा 90 डिग्रीचा मार्क करायला विसरायचं नाही, कारण हा परपेंडिक्युलर आहे, त्यामुळे तिथं 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. हा झाला आपला क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता त्याच्या पुढे पाहूया क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये सांगितले, ड्रॉ अ लाईन ए बी using a compass and draw a line perpendicular to AB at point B. चला काढूया क्वेश्चन नंबर 2. ड्रॉ अ लाईन ए बी. काय सांगितलेलं आहे, लाईन काढा, ड्रॉ अ लाईन ए बी. लाईन काढली आपण, ड्रॉ अ लाईन ए बी. ए बी काढूया. ए बी लाईन ड्रॉ केली, लाईन ए बी ही लाईन ड्रॉ केली. पुढे सांगितलं युजिंग अ कंपास, म्हणजे कंपासचा यूज करा, आपण कंपास घेऊया. अँड ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू ए बी ॲट पॉइंट बी, म्हणजे हा परपेंडिक्युलर जो पॉइंट आहे तो कुठं गेला पाहिजे, बी मध्ये, तो परपेंडिक्युलर टू, ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू ए बी ॲट पॉइंट बी. तर इथं पॉइंट बी मध्येच परपेंडिक्युलर सांगितलेलं आहे बघा. तर खालच्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, ॲट द पॉइंट यम, आणि इथं ऑन द लाईन सांगितलेलं आहे, म्हणजेच इथं काय सांगितलेलं आहे आपल्याला, हा ए बी तर ड्रॉ केला, पण आपण काय करूया, इथं आउटसाइड द पॉइंट घेऊया, आउटसाइड ॲट द पॉइंट बी. बी मध्ये आपल्याला तो परपेंडिक्युलर काढायला सांगितलेला आहे, तर तसं आपण काढू शकलो नाही. इथं काय करूया आपण, आउटसाइड द पॉइंट घेऊया. इथं आउटसाइड घेतला पॉइंट, हा घेतला. इथं काय करणार आहे आपण, योग्य अंतर घेऊन ही रेषा काढली, आर्क काढला दोन्ही साईडला. हा दोन्ही साईडला आर्क काढल्यानंतर काय करणार आहेत आपण, पुढं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचंय, निम्म्यापेक्षा जास्त, इथं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं आपण आणि खालच्या बाजूला आर काढायचे. ते खालच्या बाजूला आर करून घेतले, अंतर बदलू द्यायचं नाही. इथं आउटसाइडला आपण पॉइंट घेतलेला आहे आणि हे काय करायचं, पॉइंट आणि हा आर्क काय करणार आहेत आपण इथं जोडून घेणार. आणि हा कुठून काढला आपण, पॉइंट पी नाव देऊया. तिथं जो होता ॲट पॉइंट पी, म्हणजेच हा पी पॉइंट मधून आपण इथं काढलेला आहे, आणि इथं करूया परपेंडिक्युलर, हा इथं मार्किंग करूया. आता त्याच्यानंतर पुढे पाहूया क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय सांगितले बघा, ड्रॉ अ लाईन सी डी अँड टेक एनी पॉइंट एम ऑन द लाईन. म्हणजे सुरुवातीला आपण काढूया, काय सांगितलं आपल्याला, सी डी काढा. क्वेश्चन नंबर 3, लाईन सी डी काढा. सी डी काढली, ड्रॉ अ लाईन सी डी, म्हणजे काय केली आपण, ड्रॉ लाईन सी डी. त्यापुढे काय सांगितले, टेक एनी पॉइंट एम ऑन द लाईन. एनी पॉइंट एम, कोणताही एक पॉइंट घ्या ऑन द लाईन एम, म्हणून आपण हा एम वर कोणताही पॉइंट घेतला एम. त्याच्यापुढे युजिंग अ प्रोटेक्टर अँड ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू लाईन सी डी ॲट पॉइंट एम. आता इथं प्रोटेक्टरचा वापर करायचा आहे, तुम्हाला प्रोटेक्टर माहित आहे, तर प्रोटेक्टर बरोबर ठेवायचं आणि इथं हे कन्स्ट्रक्शन तुम्ही करू शकता. जसं बघा पुस्तकामध्ये तुम्हाला इथं सांगितलेलं आहे, क्वेश्चन नंबर इथं पेज नंबर दिलेला आहे, पेज नंबर 88, युजिंग अ प्रोटेक्टर. या पद्धतीने तुम्ही इथं प्रोटेक्टर ठेवून हा क्वेश्चन नंबर 3 तुम्ही सोडवू शकता. चला आता पुढे पाहूया, हा प्रॅक्टिस सेट 39 मधला क्वेश्चन नंबर 3 तुम्ही करून घ्या. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.